कला दर्पण न्यूज। मुलांना भुलवू नका, खरा सांता क्लॉज दाखवा, 1 लाख मिळवा, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचं आवाहन। ख्रिसमस जवळ आली की भारतातील बहुतांश शहरांमध्ये चौकाचौकात सांता क्लॉजच्या टोप्या विकणारे मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात। हिंदू असूनही स्वतःला पुरोगामी, सर्वधर्म समभावी म्हणवणारी मंडळी स्वतः आणि आपल्या मुलांना या टोप्या घेऊन तथाकथित सांता क्लॉजमुळे झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवून जातो ही भ्रामक कथा सांगून मुलांचे सांस्कृतिक धर्मांतरण करण्याला आरंभ करतात। परंतु खरंच सांता क्लॉज होऊन गेला का? सांता क्लॉज म्हणून येऊन मुलांना खरंच कोणी गिफ्ट देतं का? या सांताविषयी ख्रिस्ती धर्मीयांचीच काय धारणा आहे? याचा हिंदू समाज काहीही विचार न करता या भूलथापांना बळी पडून हिंदू मुलांना अंधश्रद्धेच्या आहारी नेतोय। इतर वेळी हिंदू देवतांना थोतांड म्हणणारे आणि हिंदू प्रथा परंपरांना विरोध करणारे आहे, यावेळी गप्प का आहेत? आम्ही समस्त हिंदू समाजाकडून आवाहन करत आहोत, खरा सांता क्लॉज येतो हे सिद्ध करा आणि 1 लाख रुपये मिळवा। जर हे असे खोटे आहे तर मुलांना भुलवू नका, असे आवाहन हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे तालुका संयोजक श्री नितीन काकडे यांनी केले। ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री श्री पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री निरंजन शिंदे, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री संभाजीराव भोकरे, हिंदुत्वनिष्ठ श्री रामभाऊ मेथे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री शिवानंद स्वामी उपस्थित होते। ख्रिस्ती धर्मगुरू काय म्हणत आहेत? सांता क्लॉज विषयी ख्रिस्ती धर्मगुरूंनीच काय म्हटलंय ते अतिशय धक्कादायक आहे। यातील काहीच जणांची वक्तव्ये कळली तर यातील खोटेपणा लक्षात येईल। इटलीतील बिशप अँटोनिया स्टॅग्लियानो सांता क्लॉजच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, सांता क्लॉज हा एक काल्पनिक चेहरा असून कोका कोला कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केलाय। अमेरिकेतील प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक आणि पाद्री मार्क डिस्ट्रॉल सांता क्लॉजला या ख्रिसमसचा राक्षस म्हटले आहे, जो पालकांना आपल्या मुलांशी खोटे बोलण्यास भाग पाडतो। मुलांना खोटे सांगणे की सांता अस्तित्वात आहे हे त्यांच्या विश्वासाला तडा देण्यासारखं आहे, असं त्यांचं मत आहे। ख्रिस्तांच्या 4 प्रमुख चर्च संस्थांपैकी ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सांता क्लॉज ही संकल्पना जवळजवळ पूर्णपणे नाकारली जाते। रशिया, ग्रीस अशा अनेक देशातील ऑर्थोडॉक्स चर्च सांताऐवजी सेंट बेसिल किंवा फादर फ्रॉस्ट यांना मानतात। त्यांच्या मते सांता हा बाजारपेठेने तयार केलेला एक भ्रम आहे, ज्याचा ऑर्थोडॉक्स आध्यात्मिक परंपरेशी संबंध नाही। अँग्लिकन चर्चमध्ये त्यांच्या मते सांता ही मनोरंजक कथा असून ख्रिसमसचा केंद्रबिंदू नाही, तर तो प्रोटेस्टंट संस्था सांता क्लॉजला मूर्तीपूजा किंवा अंधश्रद्धा मानतात। ख्रिस्ती धर्मगुरू आणि संस्थांचं ज्या सांता क्लॉजला थोतांड म्हणत असताना हिंदूंनी त्यांचा उदो का करायचा? वेळीच सावध व्हा, आपल्या मुलांवर हिंदू धर्मानुसार संस्कार करा, लहानपणीच त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नका। एरवी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष्य करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूग गिळून बसली आहे का? अनिसला सांतामध्ये कोणता पुरोगामीपणा किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन दिसतो हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहनही हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.